हिंदी अनिवार्य हा मुद्दा सध्या सगळीकडे गाजतोय। त्यातच आता मनसेनं सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलाय आणि याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मत मांडलेलं आहे। मराठी भाषेच्या सन्मानासाठी सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे। मला राज ठाकरेंचे विचार मराठी विषयावर पटतात। हिंदी भाषा पहिलीपासून सक्ती कशासाठी असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय। हिंदी भाषा अनिवार्य हा मुद्दा खरं तर गाजता दिसतोय। मनसेने आक्रमक पाऊल पण घेतले। जिथे समाजासोबत सर कुठे ना कुठे हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य करा, त्याचा GR निघाला। आज मनसैनिकांनी जाऊन तो GR सुद्धा जाळलेला आहे। मात्र हिंदी भाषा अनिवार्य पहिलीपासून करणं या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतं निष्कारण वाद वाढवण्यासारखे माझं तेच म्हणणं आहे की कशाला एक वेगळं राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी हिंदी आणायची। दक्षिणेत आणून दाखवा, आहे ना तुमच्यात जोर, आणा ना दक्षिणेत आणून दाखवा। कर्नाटकाच्या खाली केरळापर्यंत आणून दाखवा हिंदी। मराठी माणूस सहन करतो, मराठी माणूस शांत आहे, सोशिक आहे, मग काही लादा त्याच्यावरती। आपण मराठी माणसं काळाप्रमाणे आपण बदलत गेलो आणि पार आता कोणी येतं डोक्यावर बसतं असं झालंय। त्यांच्या विचारांचं समर्थक नाही, पण काही मुद्द्यांवरती राजकीय परिभाषेच्या बाहेर राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र यावं लागतं। आणि ह्याच्यात ते एकत्र येण्याचं कारण आहे मराठी भाषा आहे, ती माझी आई आहे। त्या आईसाठी सगळेच एकत्र येतील। ती राज ठाकरेंचीही आई आहे, ती उद्धव ठाकरेंचीही आई आहे, ती शरद पवारांचीही आई आहे। त्याच्यामुळे मराठी भाषेच्या मुद्द्यावर कोणी वेगळं होईल असं मला वाटतच नाही। खूप धन्यवाद सर, थँक्यू सो मच। तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की मराठी भाषा ही पक्ष व्यतिरिक्त आहे आणि त्या भाषेसाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि सगळे एकत्र येईल असं ठाम मत आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। सोबत श्रेयस पुढारी मुंबई।